प्रणाम प्रणाम प्रणाम. कसं आहे की मराठी माणसाचं सर एक स्वप्न आहे आणि ते 1960 पासून आहे, यशवंतरावजी चव्हाणांच्या काळापासूनचं, की केव्हा तरी भारताचे पंतप्रधान मराठी माणूस व्हावे. आणि शरद पवारांचं नाव सिरियसली घेतलं गेलं, यशवंतरावांचं तर घेतलं गेलंच होतं. आणखीन कोणाचं कधी नाही घेतलं गेलं, नाही हां, पण देवेंद्रजींचं घेतलं घेतलं होतं, बरोबर. आणि अशा अपेक्षा स्वप्न आहे मराठी माणसाचं की आज ना उद्या देवेंद्रजी हे पंतप्रधान व्हावेत. पण नुसतं पंतप्रधान पुरतं माझं मत मर्यादित नाही आहे. याचं कारण असं की आत्तापर्यंत पंतप्रधान अनेक झाले, त्यांची काही वैशिष्ट्य होती. त्यात नेहरू, गांधी, लालबहादूर शास्त्री वगैरे, नरसिंहराव, इव्हन राजीव गांधी, हे काही लँडमार्क्स त्यांनी. अटल बिहारी वाजपेयी. हो, येस येस येस, सॉरी, अटल बिहारी वाजपेयी हे लँडमार्क्स ज्याला आपण म्हणू, त्यांनी मानदंड निर्माण केले. नरेंद्र मोदींनी तर संपूर्ण पंतप्रधान पदाचं शैली हे ते सगळ्यामध्ये आमूलाग्र बदल केला, एक क्रांतीच केली. म्हणजे असं पहिले ते पंतप्रधान आहेत की जे अत्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण आहेत ते. आणि ती वैशिष्ट्य आधीच्या ह्याच्यामध्ये गमत अशी की कधी कधी मला असं वाटतं की त्यांच्यात इंदिरा गांधी पण आहेत, त्यांच्यात नेहरू पण आहेत, नरसिंहराव पण आहेत, राजीव गांधी पण आहे. असं वेगवेगळे जे आहेत ते सगळ्याचं एक वेगळं असं आहे. आता ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आता लोक आपण बोलायला लागलो, परत एकदा अशा पल्लवीत झाल्या, कारण आता शरद पवार तर आउट ऑफ हे झालेले आहेत, कॉन्टेक्स्टच झालेले आहेत. त्यामुळे आता परत आपण बोलत असताना मला तुमच्यापुढे एक 4-5 प्रश्न आधीच मांडतो मी, ते जे लोकांच्या मनामध्ये आहेत. पहिली गोष्ट अशी की देवेंद्र यांची क्षमता, योग्यता, अभ्यास, तपश्चर्या, स्वभाव, कार्यपद्धती, कार्यशैली, व्यक्तिमत्व, अखिल भारतीय अपील वगैरे वगैरे वगैरे, ते वगैरे तुम्हाला माहिती सगळं. तर त्याच्यानुसार आपण पंतप्रधान हा विषय थोडा बाजूला ठेवून देवेंद्र नरेंद्र होऊ शकतात का, हा पहिला भाग घेऊ. दुसरा भाग असा घेऊ की पंतप्रधान पदाकडे त्यांच्या जाण्याच्या, मी आता ना का आधी बोलून घेतोय की नंतर मला तुमचं ऐकायचं आहे, त्यामुळे मग मी मध्ये मध्ये लुडबुडणार नाही आहे फारसा. तर दुसरा मुद्दा मला असं वाटतं की देवेंद्र तिकडे जावेत, असं आपण पंतप्रधान व्हावेत अशी आपली इच्छा आहे. पण अमित शहाचं पण नाव आहे, त्यानंतर आदित्यनाथांचं पण नाव आहे, त्यानंतर कधी कधी असं म्हटलं जातं की शिवराज सिंग चव्हाण सुद्धा कदाचित कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट असू शकतात वगैरे. तर मला पहिला मुद्दा जसा नरेंद्र देवेंद्र व्यक्तिमत्वाची तुलना, दुसरा मुद्दा त्यांचे जे कॉम्पिटिटर आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र कसे पुढे जाऊ शकतात किंवा जाऊ नाही शकत, आपण काय असं ऑप्शन आपले ओपन ठेवले. तिसरा एक असा हे आहे की आत्ता खरोखरच स्वतः देवेंद्र हे लगेच नाही, 29 नाही पण 34, मी तर 34 धरतो आता, तर 34मध्ये आपण पंतप्रधान व्हावं असं त्यांचं स्वप्न असेल का, प्रयत्न असतील का, ते कसे असतील नेमके. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार ज्या पद्धतीने आत्तापर्यंत विचार करत आला आणि ज्या पद्धतीने त्यांनी वाजपेयी आहेत म्हणा किंवा नरेंद्र मोदी आहेत या संदर्भामध्ये, तर संघ परिवाराला ज्या पद्धतीचा पंतप्रधान हवा आहे किंवा देशाला ज्या पद्धतीचा पंतप्रधान हवा आहे त्या प्रकारचे देवेंद्र आहेत असे एक 4-5 प्रश्न आहेत, आता लक्षात ठेवा. आणि तुम्ही बोला, तुम्ही सलग बोललात तर मध्ये मध्ये मला जिथे वाटेल तिथे मी तुम्हाला हे करतो. सर सत्यसाहेब, मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तुम्ही जे देवेंद्रजींचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट सांगितलेत मगाशी, ते किती लायक आहेत त्याबद्दल सगळ्याशी सहमत. नाही सर, मी नाही सांगितले. तुम्ही म्हणालात ना की त्यांची लायकी, कर्तृत्व वगैरे हे सगळे मी ॲट्रिब्यूट समजतो. नाही, मी जे पॅरामीटर्स सांगितले मी तुम्हाला सांगितले, क्षमता, बुद्धिमत्ता, योग्यता, हे सगळे वगैरे पॅरामीटर्स सांगतायत. नाही, त्यांना डायरेक्ट मूल्यमापन करायला सांगितलं मी. हो, ते करतो मी, ते त्याच्यावरती येतोय. त्यांना तुमच्या पॅरामीटर्सना मी ते ॲट्रिब्यूट्स त्यांच्याकडे आहेत असं गृहीत धरतोय. ओके ओके. आत्ता देवेंद्र फडणवीसांची अवस्था अशी आहे की आपण टेस्ट क्रिकेटचं उदाहरण घेतलं तर एखाद्या नव्या बॅट्समनला आपण टीममध्ये घेतो आणि तो डेब्यूवरती सेंचुरी मारतो, म्हणजे पहिल्याच इनिंगमध्ये किंवा पहिल्या टेस्ट मॅचमध्ये, आणि लोक सगळे म्हणायला लागतात की हा एक होतकरू फलंदाज आहे आणि पुढे जाऊन नाव कमवेल, उद्याचा गावस्कर, तेंडुलकर असं.
तर देवेंद्र फडणवीस आत्ता राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण जर का धरलं तर ते एक होतकरू उद्या आणखीन नाव कमावतील असे एक होतकरू खेळाडू म्हणा किंवा एक होतकरू राजकारणी आहेत. राजकारणी आहेत. आता नरेंद्र होऊ शकतील का, हा विषय तुम्ही जो घेतलाय चांगला विषय आहे. तर तिथे माझं असं मत आहे, आता बोलता बोलता आपल्या तोंडात गावस्कर आणि तेंडुलकरांची नावं आली, तर जेव्हा सुनील गावस्करांनी एक बेंचमार्क सेट केला, भारतामधले ते पहिले फलंदाज होते ज्यांनी एवढे विश्वविक्रम एकामागोमाग एक करत गेले. 10,000चा पल्ला पहिला गाठला. ब्रॅडमनचा जो 29 शतकांचा रेकॉर्ड तोडून 34 पर्यंत पुढे गेले. त्यानंतर तेंडुलकर आला आणि तेंडुलकर एक होतकरू नवा गावस्कर होऊ शकतो वगैरे. तर तेंडुलकरनी केवळ नवा गावस्करच नाही झाले, तर त्यांनी एक स्वतःची रेट आणखीन पुढे नेऊन आता तेंडुलकर हॅज बिकम बेंचमार्क आपण असं म्हणू. तर देवेंद्रजींपुढे आव्हान ते आहे की हे नवे नरेंद्र होतील का. तर माझ्या मते देवेंद्रजींनी पुढे आव्हान हे आहे की त्यांनी देवेंद्र म्हणून स्वतःचं एक आणखीन रेख पुढे न्यावी, मोदींच्याही पुढे न्यावी आणि देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांनी नाव कमवावं. मी थोडं नरेंद्रची कॉपी नाही, नरेंद्रची कॉपी होऊ नये मला वाटत नाही ते करतील, पण मीडियामध्ये ते सतत चर्चा अशी होत राहणार, कॅम्पॅरिझन होत राहणार. थोडं मागे जाऊया. मोदी जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या 1 वर्ष आधी म्हणजे 2012 मध्ये जेव्हा मोदी गुजरातमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदी चौथ्यांदी मुख्यमंत्री म्हणून निवडून आले, तर त्यावेळेला चर्चा सुरू झाली की आता यांच्या भवितव्य काय आहे. तर ते राष्ट्रीय स्तरावरती जाऊन भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतील का. आणि 2014 मध्ये निवडणुका होत्या. 2009 मध्ये जे युपीएचं सरकार होतं ते बदनाम होत चाललेलं, एकामागोमाग एक भ्रष्टाचाराचे केसेस बाहेर पडत होत्या. नंतर मुंबईचे बॉम्बस्फोट, नंतर सगळं तो कांड जो झालेला होता तो झाला होता 26/11. तर राष्ट्रीय स्तरावरती भारतीय जनता पार्टीकडे त्यावेळेला कोणी नेता नव्हता आणि मोदी त्यांचे जे कोणी भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते त्यामध्ये सतत 3-4 वेळेला निवडून येणारा आणि ज्याच्या व्यक्तिमत्वाचा संबंध गुजरात राज्यावरती किंवा गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री होते म्हणून, पण एका राज्यावर म्हणून प्रभाव आणि एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून लोक त्यांच्याकडे त्यावेळेला बघायला लागले होते. आणि म्हणून भाजपाने निर्णय घेतला आणि त्यांनी मोदींना प्रधानमंत्री कॅन्डिडेट म्हणून घोषित 2013 मध्ये केलं. मला आठवतंय गोव्याच्या ह्याच्यात झालं, गोव्याला झालं ते. मला आठवतंय मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं, दिल्लीत केलं त्यांनी राजनाथ सिंगांनी, त्यांचा निर्णय आधी झाला होता त्यांना करायचं म्हणून. तर त्यावेळेला सप्टेंबर 2013 होता. त्यानंतर मी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अशी चर्चा चालली होती आमची आणि एक बीजेपीचे थिंक टँक, मी नाव आता घेत नाही कारण की त्यांच्याशी मी बोललो नाही की मी तुमचं नाव घेऊ का, पण थिंक टँक आहेत आपले, ठाण्यातलेच आहेत, चांगले मित्र आहेत आपले. तर त्यांच्याशी मी चर्चा करत होतो आणि त्यांना म्हटलं की आपण घोषित तर केलं यांचं नाव, पण नेमकं आपली स्ट्रॅटेजी काय असावी. तर त्यांनी मला सांगितलं की अजून तरी ती स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट होण्याच्या स्टेजमध्येच आहे आणि मोदी साहेब अंदाज घेत आहेत की नेमकं आपल्याला काय करायला लागेल, कॅम्पेन आपलं कसं न्यायला लागेल, कुठच्या दिशेने न्यायला लागेल वगैरे. त्यावेळेला ते पक्षांतर्गत असेल ना, पक्षांतर्गत. पण त्यांना कॉम्पिटिशन मध्ये कोण होते मोदींना नाही, त्याला पीएम कॅन्डिडेट डिक्लेअर केला होता बीजेपीने, केलं होतं. आणि हे सप्टेंबर मध्ये. त्याच्या आधी कोणी होते कॉम्पिटिटर? नाही, कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. नाही, कारण की राजनाथ सिंग बीजेपीचे अध्यक्ष होते, ते काय त्या रेसमध्ये नव्हते पंतप्रधान पदाच्या. आणि सगळ्यात पॉप्युलर बीजेपीचे चीफ मिनिस्टर्स हे मोदी होते. तर सप्टेंबर 13ला मला वाटतं त्यांना डिक्लेअर केलं पीएम कॅन्डिडेट. मी हा गोष्ट सांगतोय ती तुम्हाला नोव्हेंबरच्या मध्यांची, म्हणजे मोदींना कॅन्डिडेट डिक्लेअर केल्यानंतर 2 महिन्यानंतर. त्यावेळेला पण एक तशी संभ्रमास्पद अवस्था होती. पण मग जे मोदींनी कॅम्पेन एकदा त्यांचं रुळावर आणलं आणि सुरू केलं आणि मला वाटतं मे मध्ये इलेक्शन झालं, म्हणजे 6 महिने होते. त्यांनी 6 महिन्यामध्ये अख्खा देश पिंजून तर काढलाच, पण देशाची विचार करण्याची जी हे होती, दिशा होती, ती पण पूर्ण बदलून टाकली. आणि मोदींना पंतप्रधान म्हणून लोकांनी, जनतेने हे केलं, स्वीकारलं. आणि पार्टीचे पीएम कॅन्डिडेट आणि ऍक्च्युअल पीएम या 3 स्टेजमध्ये मोदींनी एवढी मोठी झेप घेतली की पार्टी खूप मागे होती
पण मनुष्य, व्यक्ती, नेता म्हणून यांची राष्ट्रीय- इमेज आणि राष्ट्रीय इमेज आणि त्यांनी जे केलं होतं, आणि त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये ऍक्च्युली बीजेपी वाढली जी आहे ती मोदी आणि भारतीय जनता पार्टीनी, मग मोदी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर रिव्हर्स इंटिग्रेशन म्हणतात, तर तसं त्यांनी केलं की मी इथे पोहोचलोय, पार्टी इकडे आहे, आता मला पार्टीला वरती खेचायचंय, म्हणून त्यांनी ते पार्टीला वरती खेचलं. हा वेगळा मुद्दा आहे. देवेंद्रांच्या पुढे आता ऑलरेडी हे झालेलं आहे, पार्टी एका स्टेजला आलेली आहे. मोदी अजूनही देशातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत. मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या जर का पर्सेंटेज भारतीय जनता पार्टी आवडते का मोदी आवडतात असे प्रश्न विचारले तर भारतीय जनता पार्टी आवडते सांगणारे 40% असतील, तर मोदी आवडतात ते सांगणारे 52-53% आहेत. म्हणजे 12-13% पर्सेंटेज पॉईंट मोदी पुढे आहेत अजूनही पार्टीच्या. आता देवेंद्र फडणवीसांना जर का मोदींची जागा घ्यायची असेल तर त्यांना हा सगळा इतिहास लक्षात ठेवून मग आपली स्ट्रॅटेजी त्यांना बनवायला लागेल. सगळ्यात पहिलं त्यासाठी त्यांना एक राष्ट्रीय स्तरावरती स्वतःचा एक्सपोजर वाढवायला पाहिजे असं माझं मत आहे. आत्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. 5 वर्षापूर्वी पण त्यांना बिहारच्या निवडणुकीच्या वेळेला तिथे पाठवलं होतं प्रभारी म्हणून. ह्या वेळेला त्यांनी जाऊन काही सभा घेतल्या आणि बस कधी दिल्लीत जाऊन त्या सभा घेतल्या असतील, पण लिमिटेड एक्सपोजर आहे त्यांना राष्ट्रीय नेता म्हणून ते एक्सपोजर त्यांना वाढवायला लागेल. अजून नाहीये, अजून त्यांना ते नाहीये. ही सगळ्यात पहिली गोष्ट करायला लागेल. दुसरी गोष्ट, त्यांना जर का नरेंद्र व्हायचं असेल पहिल्या स्टेजमध्ये, मग प्राईम मिनिस्टर तर नंतर आपण म्हटल्याप्रमाणे, तर महाराष्ट्रामध्ये स्वतःची पकड म्हणजे अतिशय वज्रमूठ म्हणतात तशी ती घट्ट करायला लागेल त्यांना. जसं गुजरातमध्ये फायनल मोदी म्हणजे गुजरातचा भाजप, तसं महाराष्ट्रात करायला लागेल त्यांना. भाजपच्या नाही, एकूणच सगळ्या ह्याच्यामध्ये. ह्याचं कारण एक आहे, मोदी 2001 साली जेव्हा गुजरातचे सीएम झाले, नंतर मग त्यांचं 2002 मध्ये लगेच इलेक्शन झालं, ते गोधराच्या पार्श्वभूमीवर झालं. पहिला त्यांना खूप मोठी मेजॉरिटी मोदींना मिळाली. 2007 साली 2002 ते 2007 ही त्यांची पहिली टर्म होती. त्याच्यामध्ये मोदींनी गुजरातमध्ये आपण काय करणार आहोत हे लोकांना दाखवून दिलं. गुजरातमध्ये त्यावेळेला करून दाखवलं. गुजरातमध्ये त्यावेळेला विजेची टंचाई असायची आणि शेतकऱ्यांना वीज फक्त रात्रीच्या वेळेला दिली जायची. तर त्याच्यामध्ये ते नर्मदेचं जे पाणी आहे ते त्यांनी फिरवलं आणि छोटे छोटे चेक डॅम्स म्हणायचे त्यावेळेला, छोटी छोटी धरणं बांधत 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 त्यांनी ते पार अगदी कच्छपर्यंत पोहोचवलं. आणि एक वेळ अशी आली बाय टाइम 2007 शेतकरी दिवसा त्यांना वीज मिळायची आणि ते दिवसा शेती करू शकायला लागले. नाही तर आधी ते रिव्होल्युशन केलं. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकांनी एक हा बदल घडवणारा नेता म्हणून त्याला आणि त्यांना निवडून दिलं. 2007 नंतर 2012 आता तिसऱ्यांदी जर का तुम्ही निवडणुकीला जाताय 12 मध्ये सामोरं, तर मी त्यावेळेला गुजरातमध्ये एक्सटेन्सिव्ह प्रवास केला होता. आणि आम्ही जेव्हा मोदींच्या कार्यालयात जाऊन सांगितलं की आम्ही असं असं सर्वे करतोय आणि आम्ही प्रवास करतोय वगैरे, तर मोदींनी सांगितलं तुम्हाला कसं पाहिजे, आमची माणसं पाहिजेत बरोबर का? काय म्हणजे आम्ही माणसं नकोत, आम्ही आमचं जे काय सर्वे करायचं करू. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या व्यक्तीशी बोला. त्यांचा जो होता भावसार म्हणून कोणता मनुष्य होता, त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे 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 तुम्ही सगळं बघून या, आम्ही काय काय कामं केली आहेत. आणि त्यावेळेला माझ्या जे दौऱ्याच्या दरम्यान न्यूज भारती म्हणून एक संघाचं पोर्टल होतं, त्यांच्यासाठी मी लेख लिहायचो. मी तिकडनं गुजरातमधनं पाठवायचो. आपले ठाण्याचे अरुण करमरकर त्याचे त्यावेळेला संपादक होते. तर मी 18 लेख लिहिले त्यावेळेला. म्हणजे इतकं मला दिसत होतं काय काय केलंय ते वगैरे, आणि मी ते लिहून पाठवायचो. तर हे जे सगळं होतं आणि दिसत होतं की मोदींची किती प्रशासनावरती लोकांच्या मनावरती पकड आहे. आणि सगळे लोक म्हणायचे दुसरों को वोट देने का सवाल ही नहीं है, मोदी जी को मतलब भाजपा का वोट दे देंगे. ते अजूनही महाराष्ट्रात नाही घडलेलं. महाराष्ट्रामध्ये अजूनही 2000 पहिली टर्म जी होती फडणवीसांची 14 ते 19, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती 14 मध्ये तुटली होती, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेला बरोबर घेतलं की आपले जुने साथीदार आहेत त्यांना बरोबर घेऊ.
19 मध्ये ती युती तोडावी म्हणून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा होती, तरी फडणवीसांनी ते कोणाचं ऐकलं नाही आणि त्यांनी ती युती केली. त्याचं त्यांना फळ मिळालं. त्यांनी यांना सोडून दिलं, यांनी सोडण्याच्या ऐवजी. तर आणि नंतर जी अस्थिरता 2-2.5 वर्ष आणि नंतर त्याच्यानंतर जी 2.5 वर्ष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पण जो फटका बसतो, तुम्ही 2.5 वर्षाचा फटका नाही, तुम्ही त्याच्यापेक्षा 2.5 नाही 5 वर्ष मागे गेलात, तर तेवढं भरून काढायचं. आणि मग त्यांनी अजितदादांना बरोबर मुद्दा घेतलं. सर फारसा कोणी मांडलेलं नाही की ही 2.5 वर्ष त्यांची तर वाया गेली आपली, पण आपली ही 2.5 वर्ष पण अस्तित्वाची राहिली. अशी 5 वर्ष बीजेपी आणि फडणवीस मागे गेले. खरं. आणि मग अजितदादांना त्यांनी बरोबर घेतलं. आणि आता तर ते जे 3 पायाची शर्यत म्हणून आपण हिणवायचो महाविकास आघाडीला, तर यांची पण 3 पायाची शर्यतच आहे. फक्त बदल एवढाच आहे की पुढच्याच ठेस मागच्याच शहाणा म्हणतात, तसे थोडेसे शहाणे आहेत, त्यामुळे त्यांच्या चुका ते काही रिपीट करत नाही. पण फडणवीसांना आधी महाराष्ट्रावरती पूर्ण ताबा, पूर्ण स्वतःचा कंट्रोल, पूर्ण स्वतःची छाप ही पाडलेली पाहिजे, जर का त्यांना नरेंद्र व्हायचं असेल तर. तसंच ते घडवून आणायला ह्याचाच बाय डिफॉल्ट जे पुढली स्टेप आहे, त्यांना संघाशी असलेले स्वतःचे संबंध चांगलेच आहेत त्यांचे, पण ते आणखीन दृढ केले पाहिजेत. आणि जसं संघाने सुद्धा 2013 मध्ये बोलताना की पीएम कॅन्डिडेट पुढचा कोण, तर नॅचरली नरेंद्र मोदी, तसं ते सिच्युएशन झाली पाहिजे की देवेंद्रजींचं नाव 34ला तरी. तुम्ही 29 नाही विचार करा. मी आता कुठचंच हे पकडत नाहीये, ना 29 ना 34, कारण की राजकारणामध्ये कधी काही घडू शकतं. पण आपण तयार असलो पाहिजे अशा ह्यानी, जर कॅप्टन इन वेटिंग म्हणतात ना, व्हाईस कॅप्टन, तसं हे केलं पाहिजे. विंग्स. आणि जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की अमित शहाचं नाव आहे, योगी आदित्यनाथ, शिवराज सिंग यांची नाव आहेत, तर त्या ह्याच्यात देवेंद्रांचं नाव जरी आता मागे असलं, पुढे येण्यासाठी त्यांना हे सगळं करायला लागेल. एक जरा थोडं असा अवघड प्रश्न आहे की या क्षणाला नंबर म्हणजे मोदींनंतरची निवड असं जर म्हटलं, संघ आणि देश दोघांची आणि भाजप, तर नंबर 2 वर मला अमित शहा वाटतात. तुम्हाला वाटतात 2 नंबर? अमित शहाच वाटतं आता ह्या क्षणाला. नंबर 3 वर मला आदित्यनाथ नाही वाटत, शिवराज सिंह चौहान वाटतात. तुम्हाला काय वाटतं? आदित्य नाही, मला असं वाटतंय नंबर 3 वरती देवेंद्र फडणवीस किंवा शिवराज सिंग चौहान आता. आदित्यनाथ नाही वाटत. का बरं? अतिरेकी आहे म्हणून? नाही, अतिरेकी म्हणून नाही. आता पंतप्रधान पदाचं व्यक्तिमत्व नाही त्याचं, मुख्यमंत्री पदाचं. आता मी हे जेव्हा बोलतो, मला पण हेच अगदी तुम्ही म्हणता तसंच मत आहे की ते पंतप्रधान पदाचे कॅन्डिडेट वाटत नाहीत. तर मला अनेक लोक मित्र माझे सांगतात की हा तुमचा म्हणे अर्बन म्हणजे शहरी भागात राहण्याचा बायस आहे तुमचा त्यांच्या अगेन्स्ट, की हा असा दिसतो, तसा वाटत नाही, भगवी कफनी घालतो वगैरे, असं सगळं जे काय आहे ते. पण तरी सुद्धा म्हणजे अगदी बायस धरला आहे, कबूल केलं, तरी पण मला असं वाटत नाही 3 वरती शिवराज सिंग चौहान किंवा देवेंद्र फडणवीस. बरोबर. म्हणजे 1 ला अमित शहा फायनल आहेत आणि 2 आणि 3 करता या दोघांमध्ये. आता मला याच्यामध्ये बरं, शिवराज सिंगचं वय जास्त आहे का? नाही, ते पण 63-64 वर्षाचे साधारणपणे, खूप नाही वय त्यांचं. पण यामध्ये मला एक गोष्ट मला आता सांगावं वाटतंय म्हणून, मला शिवराज सिंह आणि शिवराज सिंहांबद्दल मला फारशी माहिती नाही आहे ऑनेस्टली. त्यांची तुलना करून सांगा ना मला. जर आपण ही तुलना एक आता थोडं फाटा फोडतो मी, मोदी आणि यांची तुलना आपण करतोच आहोत त्याच्यामध्ये, पण अमित शहा आणि फडणवीसांची तुलना करताय का नाही करणार? नाही, आता दोघांची तुलना होऊ शकत नाही. अमित शहा यांना संधी मिळाली मोदी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर, आणि ते गुजरातचे गृहमंत्री, ते डायरेक्ट देशाचे गृहमंत्री एवढी, आणि मध्ये बीजेपीचा अध्यक्ष, आणि नुसता बीजेपीचा अध्यक्ष नाही तर मोदींनी पार्टीच्या राजकारणातलं लक्ष कमी केल्यानंतर सर्वा पार्टीचा आजही मला वाटतं तेच आहेत, अमित शहाच आहेत. आणि देशामध्ये पण आता मोदींचं विश्व राजकारणावरती लक्ष असल्यामुळे देशामधल्या राजकारणाचा पण सगळ्या नाड्या अमित शहाच्या हातात आहेत. त्यामुळे अमित शहा सध्या शिवराज सिंह आणि फडणवीसांची तुलना केली तर मला काहीच माहिती नाही. कसं आहे, शिवराज सिंग चौहान हे माहितीच नाही मला. मध्य प्रदेश सारख्या मागास राज्याचे मुख्यमंत्री होते. मागास राज्य आहे? बिहार मधलं मध्य प्रदेश नाही, बिहार नंतर मध्य प्रदेश होतं. काय बिहार उतलं, BI वॉज बिहार, M वॉज मध्य प्रदेश, आणि मग राजस्थान, आणि U वॉज उत्तर प्रदेश. म्हणजे हा जो गायचा पट्टा म्हणतो काऊ बेल्ट, तर तो सगळा बिहार म्हणून ते म्हणायचे. ते 3-4 वेळा झाले ना तेही मुख्यमंत्री.
ते 18 वर्ष होते मुख्यमंत्री. म्हणजे त्यांना 5-4 अनुभव खूप आहे. 4 वेळा जवळ. आणि मेन त्यांनी काय केलंय तर बिहार मध्य प्रदेशला शिवराज सिंग चौहानांनी बीजेपीचा गड बनवलाय. म्हणजे बीजेपीची पाळमुळं गुजरात नंतर जर का इतकी डीप कुठे असतील तर ती मध्य प्रदेशमध्ये आहेत. आणि त्यामुळे सॉफ्ट स्पोकन मनुष्य आहे अतिशय. कामाबद्दल एकदम चोख, ग्राउंडवरती राहून काम करणार. त्यांची तुलना वाजपेयींशी होईल का? नाही, वाजपेयी फारच म्हणजे पुढे होते. उत्तुंग होते. नाही, पण ग्राउंडवरचा नेता आहे आणि काय म्हणतो ऍक्टिव्हिस्ट नेता ज्याला म्हणू आपण शकतो. कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट ते होऊ शकतात. होऊ शकतात, शिवराज सिंग नक्की होऊ शकतात. कारण अमित शहाबद्दल पूर्वग्रह आहेत, आदित्यनाथ बद्दल तर खूपच आहेत, फडणवीस नेहमीप्रमाणे मराठी आहेत आणि देशामध्ये मराठी माणसं नाही. हाच विषय आधी बोलणार होतो त्याच्यामध्ये की या फडणवीस जर का व्हायचं असेल त्यांना एक प्लस पॉईंट इतर यांच्यामध्ये काय आहे हे बघ. आत्तापर्यंत इतिहास सांगतो की देशाचा पंतप्रधान तोच होऊ शकतो जो युपी लीड करतो. जो युपीतला नेता आहे तोच देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. हे आतापर्यंतचा सगळा इतिहास आहे. मोदी गुजरातमधनं निवडून जरी आले असले, नाही नरसिंहरावांचा मी येतो त्याच्यावरती, मोदी गुजरातमधनं जरी आले असले तरी ते त्यावेळेला वाराणसीतनं पण लढले, बडोद्यातनं पण लढले आणि बडोद्यामध्ये जवळजवळ 6 लाखाचा लीड त्यांना मिळालेला आणि निवडून आले होते. तरी सुद्धा त्यांनी बडोद्यातली सीट सोडून दिली, त्यांनी वाराणसी ठेवली आणि तिथून लढताय कारण इनडायरेक्टली परत उत्तर प्रदेश झालं. आणि नरसिंहराव आपण म्हणतो, नरसिंहरावांचं ते राजीव गांधी गेल्यानंतर जे अनपेक्षित वातावरणामध्ये त्यांची निवड झाली आणि त्यावेळेला युपीतलं कोणी नव्हतंच, काँग्रेस युपीमध्ये घसरणीला लागली होती, तर चॉईस नरसिंहराव आणि शरद पवार असा असल्यामुळे शरद पवार विश्वासार्ह नाही त्यामुळे त्यांना केलं नाही. ठीक. आता फडणवीसांना एक फायदा काय, महाराष्ट्र पण एक मोठं राज्य आहे, 48 आहेत, युपीत 80 आहेत, युपी तर ऑलमोस्ट डबल आहे महाराष्ट्राच्या. तर मग जर का आदित्यनाथ नाही असं जर का आपण धरलं तर मग सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे. त्यामुळे फडणवीस त्याचे जर का मी म्हटलं की महाराष्ट्राचा ग्रीप त्यांनी घट्ट केली पाहिजे स्वतःची ह्यासाठी की मग ते नॅचरल कंटेंडर बनू शकतात पंतप्रधान पदासाठी नंतर. आता मराठी मी महाराष्ट्रीयनांबद्दल बोलतो, पण लगेच अनेक लोकांचे पूर्वग्रह आहेत की देशामध्ये किंवा हिंदी राज्यातले लोक मराठी लोकांना पाण्यात बघतात, त्यांना संधी देत नाहीत वगैरे हे सगळं. तर त्या बोलण्यात थोडंसं तथ्य असू शकतं. मी काय प्रत्येकाला खंडन करत नाही कुठच्या गोष्टीचं, पण सत्य परिस्थिती अशी आहे की मराठी माणसांनी ज्यांनी कोणी आतापर्यंत समजा क्लेम केलं असतं पंतप्रधान पद, पहिले यशवंतराव चव्हाण असतील, नंतर शरद पवार साहेब असतील, त्यांचं महाराष्ट्रातच पाठबळ इतकं कधी पक्क नव्हतंच ज्या वेळेला त्यांनी क्लेम केला की इतर लोकांनी त्यांना सपोर्ट करून त्यांच्या मागे उभं राहावं. यशवंतराव चव्हाणांनी कधी क्लेम केला 77 साली जेव्हा इंदिरा गांधी हरली, पण त्यावेळेला काँग्रेस ऑलरेडी घसरणीला झाली होती. म्हणजे 300-350 जागांवरनं ते 155 जागांवरती खाली आलेली आणि मग त्यात ती काँग्रेस फुटली आणि मग यशवंतराव चव्हाणांना त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं राष्ट्रपतींनी की तुम्ही करू शकता का. शरद पवारांचं त्यावेळेला नरसिंहरावांच्या विरुद्ध शरद पवारांनी स्वतःचीच कॅन्डिडेचर आपल्या विरुद्ध जन्मत आहे लक्षात यायला लागल्यावरती त्यांनी मागे घेतलं होतं. म्हणजे तिथे इंटरनल पक्षामध्ये सुद्धा त्यांनी फाईट नव्हती केली. तर त्यामुळे फक्त इतरांना नावं ठेवण्यापेक्षा हे तुमचं म्हणणं असं की आतापर्यंत खऱ्या अर्थाने मराठी माणूस चॅलेंजिंग पोझिशन मध्ये पंतप्रधान पदासाठी गेलाच नाही किंवा त्यांनी प्रयत्न नाही केला किंवा परिस्थिती तशी नव्हती किंवा जाऊच शकला नाही. त्यामुळे हे पहिले राहतील, हे पहिले होऊ शकतील जर का गेले तर. बाकी त्यांच्यामध्ये कपॅसिटी आहे की नाही तर डेफिनेटली कपॅसिटी तर आहेच त्यांच्यामध्ये. विकास कामं ते करण्याची विजन त्यांना आहे की नाही, म्हणजे इच्छा असू शकते पण ती विजन आहे की नाही तर ती डेफिनेटली त्यांच्याकडे आहे. नंतर पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ते अतिशय उत्कृष्टच आहेत. म्हणजे अमित शहा नंतर दुसरे देवेंद्र फडणवीस आहेत, योगी पण आहेत, मी नाही म्हणत नाही. त्यामुळे फडणवीसांच्या मध्ये गुण सगळे आहेत होण्याचे. सर एक जरा थोडा गुंतागुंतीचा किंवा अवघड प्रश्न आहे की मला माहिती नाही, मी तुमच्याकडूनच जाणून घेऊ इच्छितो की गुजरातमध्ये पंतप्रधान पदाच्याकडे जाण्यापूर्वी 3 वेळा मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी हे गुजरातमधली भाजप आणि तिथले इतर पक्ष यांच्याशी
जसा देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्रातला यांच्यात गॅप आहे मला माहिती आहे, नाही तुम्ही त्यावर काही भाष्यच करू नका, आणि तशीच ती विरोधी याच्यामध्ये. त्यामुळे एकूण नरेंद्र मोदींना पाठिंबा होता गुजरातचा, त्या मानाने महाराष्ट्राचा पाठिंबा देवेंद्रना नाही असं मला वाटतं. ते बरोबर आहे का चूक आहे? नाही, म्हणजे अगदी त्याचं वेगळ्या भाषेत उत्तर द्यायचं तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा ह्यांचं प्राबल्य ज्या एरियांमध्ये आहे तिथे फडणवीसांना तेवढा पाठिंबा नाही आहे. म्हणजेच सगळ्या महाराष्ट्राचा पाठिंबा नाही आहे त्यांना. गुजरातमध्ये तसं नव्हतं. गुजरात नाही, पूर्ण म्हणजे पूर्ण गुजरात नरेंद्र मोदींच्याच मोदी बरोबर होता. अगदी म्हणजे दोन भाग नव्हते. मग काही हे इथे कुठे नाही. 3 जणांचं सरकार आहे म्हणून असं काय होतं का? मला असं वाटतं 3 जणांचं सरकार यांनी बनवलं एवढ्यासाठी की त्यांना माहिती आहे की आमचं एकट्या भाजपच्या ताकदीवरती आपण, हे पहा आम्ही 132 घेतल्या, आमच्याकडे 6 दुसऱ्या पक्षांमध्ये आहेत, अपक्षांमध्ये आहेत, म्हणजे आम्ही 140 आहोतच. हे सगळं बोलणं आता तितकंसं बरोबर संयुक्तिक नाही, बरोबरही नाही. कारण की हे 3 जण लढले म्हणून तुम्ही 132 आलात. हां. तर भाजपची ताकद जी आपण पकडून चाललं, मोदी वेव ज्या वेळेला होती 2014 मध्ये, त्यावेळेला भाजपचे 123 जे निवडून आले, ती महाराष्ट्राची भाजपची खरी आणि ताकद मोठी आहे, ताकद. मोठी ताकद आहे. पण 123 ते 145 हे जे अंतर आहे ते शेवटचं एव्हरेस्टचा जो शेवटचा जो स्टीप क्लाइंब असतो तसं आहे. तसं आहे ते. तो राहून गेला. सर आता अगदी शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचं हित फडणवीसांनी पंतप्रधान होण्यामध्ये जास्त आहे का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजून 10-15 वर्ष राहण्यात आहे? नाही, असं सांगणं कठीण आहे. कारण की संधी जर का त्यांना पंतप्रधान होण्याची असेल तर त्यांनी पंतप्रधान झालं पाहिजे. आणि इतिहासच सांगतो की कधीच कोणाचंही कोणा वाचून अडत नाही. एक गेला तर दुसरा नवा कोणतरी तयार असतोच तिकडे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यामुळे कोणीतरी जागा घेईल. जागा घेईल त्यांची. हां. मग आता अगदी शेवटचा प्रश्न आणि एका वाक्यात उत्तर. जर पंतप्रधान म्हणून देवेंद्रजी गेले तर महाराष्ट्रामध्ये दुसरा देवेंद्र कोण होऊ शकतो? आत्ता सांगणं कठीण आहे. कारण की आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे असा ॲपरंटली कोणी दिसत नाही. 3 नाव मला नाही, 3 पेक्षा मी नावच जर का घ्यायची जर का झाली, पुन्हा मी ती घेणं थोडंसं मला बरोबर वाटत नाही. पण बिंदास नाही, बिंदास नाही, मला एकच हे, कारण की ते शेवटी तुमची आवड असलेलं कोण व्यक्तिमत्व ते तुम्ही असू दे ना, सांगता. तरी सांगा. 3 नावं सांगा की जे देवेंद्र पंतप्रधान झाले तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकतात. तर मी आता 2 नावं पटकन घेऊ शकतो, तिसरं मी नाही घेऊ शकत आता. एक तर मला विनोद तावडे वाटतात किंवा आशिष शेलार वाटतात. दोघेही माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे माझा बायस त्यांच्या बाजूनी असू शकतो. पण मला आत्ता तरी ते दोघे दिसतात. पण काँग्रेसमधून जे भाजपत आले त्याच्यापैकी नाही कोणी होणार. त्याच्यापैकी नाही होणार. भाजपचाच होईल. ठीक आहे. आज आपण खूपच मलाही या याच्याबद्दल कमी माहिती होती, पण सरांपुढे मलाही मिळाली, तुम्हालाही मिळाली. सर मनापासून